मी नास्तिक आहे, अश्रद्ध नाही. बरं, थोडं डिकोड करून माझ्या पुरतं करतो. कदाचित चूकही असेल, कुणी येऊन मला चुकत असेल तर जरूर सांगू नये, कारण ते माझं ठरलं आहे. माझ्या पुरतं आहे, त्याचा कोणाला काही त्रास नाही आहे. मी मंदिरात जाऊन नमस्कार करावा किंवा अशा कुठल्याही ह्याचा नाही. पण म्हणजे मी मंदिरात जात नाही का, तर माझ्या आईने सांगितलं की अरे तू काय अक्कलकोटला जाणार आहेस, तुझा प्रयोग आहे आणि जाऊन स्वामींना जाऊन नमस्कार करून, तर मी जरूर करीन. पण म्हणून मी रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींना नमस्कार करीनच असा काहीही मुद्दा नाही. मला दुसऱ्याच्या श्रद्धेविषयी आदर आहे, हे माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जे लोक स्पिरिच्युअलिटीमध्ये काही गोष्टी मानतात, माझा देवावर विश्वास नाही, त्यामुळेच माझा भूतावर विश्वास नाही. दोन्ही काल्पनिक गोष्टीच आहेत असं माझं मत आहे. पण त्यामुळे जर कोणाला बरं वाटणार असेल तर ते न मानावं असंही काही माझा मुद्दा नाही. आग्रही मी अजिबात नाही. ओके, माझं जे काही आहे ते स्वतःपुरतं आहे. बरं, मला अजिबात दुसऱ्या कोणालाही तुम्ही हे असे देव मानणार आहेत किंवा देव नाही मानणार आहेत असा कुठलाही माझा मुद्दा नाही. पण मी श्रद्धा ठेवीन का, तर मी हो. मग मला कोणीतरी सांगतं अरे म्हणजेच देव, तर म्हणतो की बरं तुमचं बरोबर, तुम्हाला बरं वाटतंय ना याच्यामुळे मी तुम्हाला तुमच्या, कारण आपल्याकडे काय झालं अलीकडे, हा त्यांच्यातला आहे का आपल्यातला आहे अशी एक गट पडले आहेत. तर तुम्हाला वाटतंय का तसं, तर तसं मी तुम्हाला काहीच मला पटवायला यायचं नाहीये, बरं, अजिबातच. पण माझी आपण नीट तालीम केली नाही तर आपल्याला नाटक चांगलं करता येणार नाही, या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे, नुसता विश्वास नाही. बरोबर, करेक्ट. कदाचित मी कन्फ्यूज होत असेल, पण माझ्यापुरतं इतकंच आहे. बर, की मला माझी श्रद्धा आहे की आपण चांगलं वागलं तर खरोखरीच लोक हे जग चांगल्या माणसांवर चाललंय. बरोबर, याच्यावर माझी श्रद्धा आहे. बरोबर. म्हणून मी ती देवावरच ठेवावी असं काही नाही आहे. मग कोणी लोक मला सांगतात अरे देव तू काही म्हण रे, कामाला म्हणशील तर काम हेच तुझं देव आहे. मी म्हणतो तुम्हाला तसं वाटतंय ना, प्लीज तुम्ही वाटून घ्या. ओके, मला याच्यात पडायचंच नाही. माझं जे आहे ते माझ्यापुरतं आहे आणि मला कुणालाही ते पटवायची गरज नाही. ओके, ना स्पिरिच्युअलिटी ना, कारण ती गोष्ट अशी आहे ना की ती प्रत्येकाच्या इमोशनवर अवलंबून आहे ना. हो, मला स्वतःला मी कसं ठरवणार की कोणाला तरी देवाला जाऊन नमस्कार केल्यानंतर बरं वाटतं म्हणजे काहीतरी मूर्खपण आहे असं मी कसं ठरवणार? त्यांना ते बरं वाटतं तर वाटतं. हो, बरोबर. करेक्ट. एखाद्याला वाटतं की नाही देवाला अजिबात नमस्कार करायचं कारण नाही आहे, त्याला बरोबर वाटतं तर ते त्याला बरोबर वाटतं. बरोबर, मी कोण ठरवणारा? करेक्ट. सो मला असं वाटतं की हे सगळंच स्पिरिच्युअलिटी ही स्वतःपुरती गोष्ट आहे. तुम्हाला ज्यात समाधान आनंद वाटतो ते जरूर करा. प्रत्येक गोष्टच विज्ञानाच्या कसोटीवर तासून पाहायची इतकाही कळवा मी नाही. ओके, म्हणजे मला आवडतं विज्ञानाच्या कसोटीवर ताडून पाहायला, पण आय डू बिलीव्ह की इमोशन ही त्याच्यापेक्षा वेगळी आणि वरची गोष्ट आहे. ओके, थोडं मला अजून याच्यामध्ये डीप जावं असं वाटेल की पहिल्या एकदम दिवसापासून आपण असं आस्तिक किंवा नास्तिक तर होत नाही. काहीतरी इन्सिडेंट्स असतात किंवा काहीतरी तू कुठेतरी वाचला असेल किंवा याच्यावर बिलीव्ह का तुझा की अरे माझं घर पूर्णपणे अत्यंत सुंदर पूजा वगैरे रोज अजूनही घरामध्ये आई बाबा पूजा नमस्कार स्वामी गजानन महाराज किंवा देव ह्याला काय म्हणतात त्याला तो आपला सत्यनारायणाच्या पूजा श्रावणामध्ये हे सगळं आमच्या घरात अजूनही होतं. मी स्वतः तेव्हाही बसायचो, अजूनही बसतो कधी कधी. आई म्हणली की बसणार आहेस का तू यायला बस, तर मी ओके. माझी नास्तिकता किंवा हे इतकी तकलादू नाहीच की मी एक पूजा केल्यामुळे ती वाया जाईल किंवा हे होईल. माझ्या आईला बरं वाटत असेल तर मी ते का नाही करायचं? मग अनेक लोक मला म्हणतात अरे हा तुझा ना मार्ग आहे, तू खरं तर मानतोस. तर मी म्हणतो हो का, बरं तुझं बरोबर आहे, मी मानतो.
आणि तुला बरोबर वाटणार असेल तर पुन्हा तोच मुद्दा आला आपला. तू म्हणतोस की कसं होत गेलं. हो, मी अत्यंत देव मानणाऱ्या कुटुंबामधनं आलो, पण मी माझा मुळातच स्वभाव प्रत्येक वेळेला प्रश्न विचारणं हा असल्यामुळे हे का, आणि त्यांनी काही होत नाहीये, त्यांनी फक्त बरं वाटतंय, आईला बरं वाटतंय, बाबांना बरं वाटतंय, पण नमस्कार केल्याने मला बरं वाटत नाहीये. हे मी जेव्हा स्वतःशी खरं बोलायला सुरुवात केली की ह्या एक कुठल्या तरी गोष्टीसमोर नमस्कार करून मला काही बरं वाटत नाहीये अजिबातच, तर मला असं वाटलं की फॅन्टॅस्टिक, मी नाही आहे ह्याच्यातला. पण मला हे भान कायमच होतं की ज्यांना वाटतंय त्यांचं चुकीचं आहे असं नाही म्हणायचं. माझं एवढंच म्हणणं आहे की मला वाटत नाहीये तर माझं चुकीचं आहे हे प्रूव्ह करायला येऊ नका, कारण मी तुमच्याशी भांडण्याला येणार नाहीये. हा एक मुद्दा, म्हणजे दोन्हीकडचा अतिरेक, देव मानणं सुद्धा आणि देव न मानणं सुद्धा, स्पिरिच्युअलिटी असणं आणि काही स्पिरिच्युअल नसणं, या दोन्ही गोष्टी अतिरेकी ज्या गोष्टी असतात ना, कुठल्याच टोकाच्या मतांचा मी कधीच नाही आहे. मला कायमच असं वाटतं की ह्या गोष्टीवर मी ठाम आहे. असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा तू का बरं ठाम आहेस? ठाम कशावर असायला हवं? मी सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पुरता आदर देतो या गोष्टीवर मी ठाम असलं पाहिजे. करेक्ट. पण नाही, आमचं तेच बरोबर. आणि तसंच ह्याच्या बाबतीत काही मी स्वतः काही फार धर्मबिर्म काही मी मानत नाही अजिबात, पण जे मानतात त्यांच्याविषयी ते मला आदरच आहे. खरं, अत्यंत आदर आहे. एक जीवनशैली त्यांनी मान्य केली आहे आणि मी त्याच्यातलंच आहे. मी काही वेगळा कुठलं नाही आहे. पण म्हणून आपण एकत्र येऊन झुंडशाहीने काहीतरी करूया हे माझ्याच्यानी नाही होत. ओके. थोडा त्याच्या माझ्यापुरता विचार केला की बाबा रे, मला हे नाही अनुभव येत आहे, मला अनुभव येत नाही म्हणून मी तसा झालो, दॅट्स इट, बाकी काही नाही. ओके.